खेळपट्टी आहे. घरच्या मुलांसोबत खेळताना अनुभवाने भरपूर असलेले रामू कशा पद्धतीने फलंदाजी करतील सलामीला पाठवण्यात आलंय आणि या खेळपट्टीवर सातत्याने चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळते. ते रामू मैदानाच्या आतमध्ये आहेत तर एका बाजूने स्ट्राईक घेत आहेत मिस्टर तन्मय आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं गोलंदाज साहिल आपल्याला पाहायला मिळेल. साचित्रीच्या फायटर्स क्षेत्ररक्षण करताना पहिलं षटक आपण पाहतोय. नाणेफेक जिंकली स्वप्नील पाटील आपण पाहतोय आयकॉनच्या भूमिकेत यष्ट्यांच्या मागे चांगली कामगिरी करताना सातत्याने आपण स्वप्नील पाटील यांना पाहतोय. परंतु आज आग्री प्रीमियर लीगचं हे पहिलं पर्व आहे बिरवाडी गावाचं आणि या आग्री प्रीमियर लीग बिरवाडी या स्पर्धेला आपण सुरुवात करणार आहोत. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू पडतोय. मिस्टर साहिल आहेत गोलंदाज. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करण्यासाठी सज्ज होताना साहिलला आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं चेंडू क्रमांक पहिला तन्मयसाठी तर दुसऱ्या बाजूने रामू सुद्धा सज्ज आहेत दोन हात करण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू आपण पाहतोय हलक्या हाताने खेळलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आपण पाहतोय. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण आणि पापणी लवते न लवते तोपर्यंत दुसरी धाव सुद्धा पूर्ण होताना पाहायला मिळते. आणि धावसंख्या आपण पाहिली तर पहिल्या चेंडूवर 2 धावा येताना आग्री प्रीमियर लीग बिरवाडी या स्पर्धेमध्ये श्री गणेश झालाय. धावांची संख्या आपण पाहिली तर पहिल्या चेंडूवर 2 धावा येताना तन्मयने आपलं अकाउंट ओपन केलंय. गोलंदाज साहिल पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाज तयार होताना राईट आर्म ओव्हर द विकेट. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न स्वप्नील पाटील चेंडूच्या खाली फलंदाज बाद होताना या ऐकूया डिस्क जॉकीला. थँक्यू डीजे थँक्यू. षटक क्रमांक आपण पाहिलं पहिलंच आणि पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर सफलता अमोल ठाकूर न्यू मॅन इन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अमोल ठाकूरकडे क्षमता आहे एक्सपिरियन्स आहे अनुभवाने कुठल्याही प्रकारची कमी नाही असा अमोल ठाकूर मैदानाच्या आतमध्ये येतोय. अमोल ठाकूरला आता जबाबदारी घ्यावी लागेल कारण तन्मय बाद झाला. पहिल्या षटकामध्ये पहिली सफलता मिळते. साहिल चांगला गोलंदाज आहे अनुभव आहे गोलंदाजाकडे सुद्धा. एका बाजूने करणला आपण पाहतोय वडिश लॉंगनला उभा आहे अगदी सीमारेषेच्या जवळ. षटक क्रमांक पहिलं चेंडू क्रमांक तिसरा मिस्टर साहिलला आपण पाहतोय तयार होताना राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस चेंडू होता आणि फुल टॉस चेंडूला मात्र झेल तिथे घेतलंय परंतु पंच दर्शवतात की नो चेंडू आहे. नो प्लस 1-2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. अमोल ठाकूर चुकलेत थोडेसे स्वतः नाखुश असतील ते परंतु चेंडू सुद्धा त्याच पद्धतीने आला होता. डायरेक्ट चेंडूने शरीराचा वेध घेतला होता. अगदी डोळ्यांच्या समोर चेंडू होता. नॉन स्ट्राईक एंडला रोहन ठाकूर सरांना आपण पाहतोय तर प्रीतम तामोरे जे स्क्वेअर लेग पंच आपल्याला स्ट्राईक पंच पाहायला मिळतात. आणि इथे साहिल काय करतोय प्रमुख गोलंदाज आहे. 2 बिमर चेंडू हाताळले. आता तुला गोलंदाजी या सामन्यामध्ये करता येणार नाही. स्वप्नील पाटीलसाठी ही डोकेदुखी आहे कारण त्यांचा प्रमुख गोलंदाज बाद झालाय. जो 2 षटकं हाताळणार होता 5 षटकांच्या खेळामध्ये त्याला आता बाहेर जावं लागेल. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये जिथे साहिलवर संपूर्ण मदार होती या सामन्याची तो साहिल पहिल्याच षटकात आपण पाहिलं तर 2 बिमर चेंडू हाताळले आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर अमोर पाटील आम्हाला दर्शवतात 2 चेंडू झालेत आणि 2 चेंडूमध्ये धावा झाल्या. धावफलकावर आपण पाहिल्या तर 5 आणि गोलंदाजाला आता बाहेर केलं गेलंय.
या सामन्यामध्ये त्याला गोलंदाजी करता येणार नाही. नवीन गोलंदाज कोण येतोय उर्वरित 4 चेंडू हाताळण्यासाठी हे सुद्धा पाहणं खूप महत्त्वाचं आहे. सूर्या, नवीन गोलंदाज सूर्या येतोय. सूर्याप्रमाणे कामगिरी करावी लागेल. साहिलचे उर्वरित 4 चेंडू व्यवस्थित हाताळावे लागतील. संजोग ठाकूर सुद्धा स्वप्नील पाटील यांच्या टीममध्ये आपण पाहतोय. संजोग ठाकूर ज्याने चांगली कामगिरी केली. आताच मागच्या आठवड्यामध्ये आपण पाहिलं तर अग्री प्रीमियर लीग 40+ झाली. त्या 40+ मध्ये त्यांची सुद्धा कामगिरी चांगली राहिली. चर्चेमध्ये नाव होतं संजोग ठाकूर. जय बजरंग बिरवाडी संघातून खेळताना आपण संजोग ठाकूर यांना पाहिलं होतं. इथे कशा पद्धतीने मात्र उर्वरित 4 चेंडू हाताळतोय सूर्या हे सुद्धा पाहणं खूप महत्त्वाचं आहे. गोलंदाज तयार होताना रामूसाठी हा चेंडू सूर्या, फुलटॉस चेंडू होता. इथे स्वप्नील पाटील थोडेसे चुकले आणि बाईकचा इशारा येतोय. बाईकच्या साह्याने एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. एका धावेने धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 6 धावा, 6 रन्स ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं सुरू आहे. 3 चेंडूंचा व्यवस्थित खेळ होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तीन चेंडूंचा खेळ होताना धावसंख्या 6 धावा. बाईकच्या साह्याने एक धाव येताना चांगला 9 चेंडू. तर फ्री हिटचा चेंडू होता आणि क्षेत्ररक्षण बदललं. त्यामुळे आपण पाहतोय की 9 चेंडू घोषित केला गेला. पंचांच्या माध्यमातून मिस्टर रोहन ठाकूर आहेत चे पंच आपल्याला पाहायला मिळतात आणि रोहन ठाकूर एक बॅटर सुद्धा पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. फ्री हिटचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. धावा झाले. धावफलकावर आपण पाहिल्या तर 7 धावा. इथून आपण पाहतोय टप्पा पडला. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. चांगल्या चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. अमोल ठाकूरसाठी हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अमोल चुकलाय. इथे चांगली गोलंदाजी होते. मी पंच रोहन ठाकूर आहेत आणि बॅटर येणार आहे असं रोहन ठाकूर असं म्हटलं आम्ही. नक्कीच इथे आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज सूर्या. चांगली कामगिरी करतोय सूर्या. फुलटॉस चेंडू आहे आणि अमोल ठाकूरच्या बॅटमधून 1 बाउन्स चेंडू निघून गेलाय. 4 धावांकरिता चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. चौकारानंतर अमर पाटील आम्हाला दर्शवता धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 11. या धावसंख्येवर घेऊया छोटासा ब्रेक. थँक्यू डीजे, थँक्यू. 11 धावा धावफलकावर. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये भरपूर वेळ खर्च होताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सूर्या. पुन्हा एकदा लो फुलटॉस चेंडू पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण झालं स्वप्नील पाटील यांच्या माध्यमातून आणि एक धाव रोखू शकले नाहीत. धावा झाल्या धावफलकावर आपण पाहिल्या तर 12. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर धावसंख्या 12 धावा.
गोलंदाज तयार होताना संजोग ठाकूरला आपण पाहतोय. डाव्या हाताने गोलंदाजी करतील, ओव्हर द विकेटने मारा करतील संजोग ठाकूर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू आपण पाहतोय अमोल ठाकूरच्या बॅटमधून. क्षेत्ररक्षण तिथे सुरेख पाहायला मिळते करणच्या माध्यमातून. आणि रामू बघा 40+ झालेत तरी फिटनेस काय जबरदस्त पाहायला मिळतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला, परंतु एकाच धावावर समाधान मानावं लागते. धावा झाल्या धावफलकावर 13. षटक क्रमांक दुसरं संजोग आपल्याला पाहायला मिळेल. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न डिपेक्षा कव्हरला चेंडू निघून गेलाय, जिथे आता अमोल ठाकूरचा विचार होता दुसरी धाव घेण्याचा, परंतु रामूने माघारी धाडलंय. आणि एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय. धावा झाले धावफलकावर 14. 14 रन्स ऑन दी बोर्ड. हवा उजव्या हाताच्या फलंदाजासाठी पोषक पाहायला मिळते. मोठे फटके येतील. इथे आपण पाहिलं तर लो फुलटॉस चेंडू होता आणि स्वप्नील पाटील कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीत. एस्टेनच्या मागे चांगली कामगिरी होते. गोलंदाज तयार होताना संजोग ठाकूरला आपण पाहतोय, जिथे 3 चेंडू योग्य रीतीने हाताळले गेलेत. फक्त 2 धावा खर्च केल्या गेल्यात. जबरदस्त असं मैदान आपल्याला पाहायला मिळतंय, जिथे 2027च्या अग्री प्रीमियर लीग सुद्धा याच मैदानावर पाहायला मिळेल. इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला. रोखून ठेवलंय संजोग ठाकूरने. पहिल्या 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. इथे आपण पाहिलं तर अमोल ठाकूर सारख्या एका तगड्या फलंदाजाला त्याने बांधून ठेवलंय. अमोलने 3 चेंडू खेळलेत, फक्त 1 धाव केले या षटकामध्ये. संजोग चांगली कामगिरी करताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. डाव्या हाताने ओव्हर द विकेट मारा करेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अमोल ठाकूर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे लाऊड अपील, परंतु नाबाद ठरवलं गेलं इथे, कारण पायावरून चेंडू आदळला आणि त्यानंतर स्वप्नील पाटील यांच्या हातामध्ये चेंडू गेला. यावेळेला आपण पाहतोय सिंगल येईल शेवटच्या चेंडूवर. आणि इथे आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2 संपलेला आहे आणि फक्त 3 धावांचं हे षटक संजोग ठाकूरचं आपल्याला पाहायला मिळतंय, जिथे आपण पाहिलं तर फक्त 3 धावा खर्च केल्या. 2 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. 1/15. घेऊया छोटासा डीजे ब्रेक. आहे ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. एरवी स्वप्नील पाटील आपल्याला फक्त बॅटर म्हणून पाहायला मिळतात, परंतु जशी बिरवाडी प्रीमियर लीग असू द्या किंवा अग्री प्रीमियर लीग बिरवाडी असू द्या, या स्पर्धांमध्ये स्वप्नील पाटील यांना आपण गोलंदाजी करताना पाहतोय. आणि इथे चेंडू हातामध्ये घेतलाय स्वप्नील पाटील यांनी. कशा पद्धतीने गोलंदाजी करतायत. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले. 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात आपल्याला. एक डीप बॅकवर्ड पॉइंट घेतलंय. स्वप्नील पाटील डॉन या नावाने मात्र जास्तीत जास्त प्रेम मिळालं स्वप्नील पाटील यांना. जर्सीवर सुद्धा डॉन आपल्याला पाहायला मिळतंय. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. हलक्या हाताने खेळले. क्षेत्ररक्षक तिथे तैनात केलाय आणि इथे पहिल्याच चेंडूवर सफलता मिळताना आपण पाहतोय. बघा हा चेंडू जाणून बुजून टाकला होता की काय असं म्हणायला हरकत नाही. घेऊया छोटासा डीजे ब्रेक.
पाहतोय पाण्याची व्यवस्था करताना ॲज अ आयकॉन म्हणून आज आपल्याला पाहायला मिळेल साईश ठाकूर, एक अष्टपैलू खेळाडू आहे. अग्री प्रीमियर लीगमध्ये आयकॉन चांगल्या पद्धतीने मात्र भूमिका साकारली होती. इथे आपण पाहतोय जबरदस्त अप्रतिम असा खेळ मैदानाच्या आतमध्ये होताना स्वप्नील पाटील डॉन दोन्ही आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूने दक्ष गावड, दुसऱ्या बाजूने स्वप्नील पाटील. पहिल्या चेंडूवर वर्चस्व प्रस्थापित केलंय डॉनने. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. चांगला चेंडू हाताळलाय दक्षला, मात्र इथे आपण पाहतोय नाही, चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलाय. हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळाला इथे दक्ष गावडचा. छोटा पॅक बडा धमाका, चेंडू गेलाय सीमारेषा पार. षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. धावत झालेत 19, माफ करा 21. पुन्हा एकदा स्वप्नील पाटील. फुलटॉस चेंडू आहे आणि फुलटॉस चेंडूला पुन्हा एकदा पाठवलंय. बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय. फसवा चेंडू होता, जाणून बुजून टाकला होता. असं वाटलं होतं की कमी गतीने चेंडू फेकला तर मात्र सीमारेषेच्या बाहेर जाण्यामध्ये थोडीशी अडचण निर्माण होईल, परंतु अपकमिंग यंगस्टर आहे, टॅलेंट आहे या खेळाडूकडे आणि मोठा फटका आलाय. 6 धावांकरिता षटकार. दोन चेंडू 2 षटकार. नाव आहे दक्ष गावड, दक्ष अमित गावड. अग्री प्रीमियर लीग गाजवली, यंदाचं पहिलं पर्व आणि पंकज पाटील यांच्या साथीने काय सुरेख गोलंदाजी केली होती अग्री प्रीमियर लीगमध्ये. आणि तोच दक्ष गावड आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. फुलटॉस चेंडू होता, पंच दर्शवतात की नो चेंडू आहे. 9+1, 2 धावा येतील या चेंडूवर. स्वप्नील पाटील थोडेसे महागडे ठरतात. अमोल ठाकूरने पहिला चेंडू व्यवस्थित खेळला गेला नव्हता, बाद झाले आणि त्यानंतर दक्ष गावड आले मैदानाच्या आतमध्ये आणि दक्षने काय कमालीची फटकेबाजी पाहायला मिळते. तब्बल 14 धावा 3 चेंडूमध्ये पाहायला मिळतात. रामूसाठी हा चेंडू होता. चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता रामूच्या माध्यमातून. स्वप्नील पाटील काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न स्वप्नील पाटील यांचा दिसतोय. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि रामूच्या बॅट मधून येतोय. या षटकातील तिसरा षटकार. 6 धावा. धावा झाल्या धावफलकावर आपण पाहिल्या तर 35 धावा ऑन दी बोर्ड पाहायला मिळतात. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर दोन्ही बॅटर आक्रमक झालेले आहेत स्वप्नील पाटील यांच्या विरोधात. धावांची संख्या वेगाने वाढताना आपल्याला पाहायला मिळते. डॉन को रोखना मुश्किलीने नामुमकिन होता है असं आम्ही नेहमीच म्हणतोय, परंतु इथे मात्र डॉन थोडेसे हतबल होताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 3 षटकांचा एकंदरीत खेळ होताना धावसंख्या 37, 37 धावा, 22 धावांचं हे महागडं षटक स्वप्नील पाटील यांचं आपल्याला पाहायला मिळालं. घेऊया छोटासा ब्रेक, जिथे आपण पाहतोय ड्रिंक ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तर या ऐकूया आपण डिस्क जॉकीला.
चौथं षटक आणि चौथं षटक संजोग ठाकूर पुन्हा एकदा पाहायला मिळतात, जिथे स्वप्नील पाटील यांचं षटक महागडं पाहायला मिळालं, ज्या षटकामध्ये तब्बल धावा आल्या 22. गोलंदाज तयार होताना 2 षटकामध्ये 15 धावा होत्या. 3 षटकात आपण पाहतोय 6 संघ एकमेकांच्या समोर उभे असतील. या वेळेला आपण पाहतोय हाय अँड हँडसम, काय फटका खेळलाय. क्रिकेटचं सौंदर्य, एक मादक सौंदर्य काय असतं हे दाखवून दिलं या फटक्याने. दक्ष गावड या नावाची चर्चा अग्री प्रीमियर लीग मध्ये साखरेच्या मैदानावर होतीच, परंतु इथे आपण पाहतोय बिरवाडीच्या मैदानावर आपली स्वतःची लीग खेळताना, अग्री प्रीमियर लीग बिरवाडी खेळताना दक्ष गावड या नावाची चर्चा सातत्याने सुरू आहे. 4 चेंडू खेळलाय, ज्या 4 चेंडूमध्ये 1 सिंगल आणि 3 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. दक्ष अमित गावड अपकमिंग यंगस्टार आपल्याला पाहायला मिळाला. यंदाचं पहिलं पर्व होतं अग्री प्रीमियर लीग मध्ये, ज्या नावाची चर्चा सातत्याने आपल्याला पाहायला मिळाली बिरवाडी गावातून. मात्र हा मुलगा आपण पाहतोय दक्ष गावड, आणि आज काय जबरदस्त फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. ॲज अ बॉलर म्हणून सुरुवात केली करिअरला, परंतु इथे एक ऑलराऊंडर आहे हे मात्र आपण पहिल्यांदा पाहतोय. काय जबरदस्त फलंदाजी. स्वप्नील पाटील एक पार्ट टाइम गोलंदाज आहेत समजू शकतोय, परंतु संजोग ठाकूर मागचं षटक फक्त 3 धावांचं होतं, आणि इथे आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर षटकार आलाय, आणि तो सुद्धा चेंडू चांगला होता, चेंडू खराब नव्हता, परंतु काय फटका खेळला गेलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाज तयार होताना संजोग ठाकूर यांना लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतील. गोलंदाज तयार, दक्ष अगेन्स्ट गोलंदाजी करताना संजोग ठाकूरच्या विरोधात पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडूला पाठवलाय. 5 चेंडू मधील हा चौथा षटकार पाहायला मिळतोय दक्षचा. 5 चेंडू मध्ये 25 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते. घेऊया छोटासा ब्रेक, चेंडू द्या. थँक्यू डीजे, थँक्यू. नवीन चेंडू आहेत. नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाठवलाय, जिथे दक्ष गावडने मात्र खरपूस समाचार घेतलाय प्रत्येक गोलंदाजाचा. स्वप्नील पाटील पासून सुरुवात झाली, संजोग ठाकूर आता समोर आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 4थं सुरू आहे, जिथे संजोग ठाकूर षटकातील 3रा चेंडू आणि लगातारचा 3रा पाहायला मिळतोय का, तर 3 चेंडू 3 षटकार. नाव आहे दक्ष गावड. व्हॉट अ इनिंग. काही फटका खेळलाय, मॅच बॉल सुद्धा आलेला आहे. सुपर गोलंदाजी, सुपर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय विशाखा विलास पाटील मॅडम यांच्या माध्यमातून 200 रुपये दक्षसाठी आलेले आहेत. दक्ष गावड या नावाची चर्चा जानेवारी महिन्यापासून सुरुवात झाली. हळूहळू बिरवाडी गावाला एक नवीन ऑलराऊंडर आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता दक्षचा, जिथे एक धाव आली. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का, तर दुसरी सुद्धा पूर्ण होते. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. तिथे स्ट्राईक आपल्याकडे ठेवले दक्षने. संजोग ठाकूरच्या अगेन्स्ट मोठा हल्ला होताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्वप्नील पाटील एक पार्ट टाइम गोलंदाज होते, फक्त आपल्या घरच्या लीगमध्ये गोलंदाजी करतायत, परंतु इथे एका प्रमुख गोलंदाजाच्या अगेन्स्ट सुद्धा धावा येताना आपण पाहतोय संजोग ठाकूर यांच्या, जिथे पहिल्या 3 चेंडूंवर 3 षटकार, त्यानंतर 2 धावा आल्यात, अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज तयार होताना पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडूला उडवलंय, सरळ आपण पाहतोय लॉंग ऑफ सीमारेषा पार, षटकार.
रोहन ठाकूर पंचच्या भूमिकेत पाहायला मिळतात आणि मी ज्या रोहन ठाकूर यांचा उल्लेख केला होता ते रोहन ठाकूर आमच्या मुख्य व्यासपीठावर आपण पाहतोय. इथे आपण पाहिलं एक धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होताना तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. मी दक्षचं तर कौतुक करेन, परंतु रामू यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने दक्ष धावतोय त्या पद्धतीने रामू सुद्धा धावतात आणि एवढं मोठं पोट घेऊन धावायचं म्हणजे खाऊ गोष्ट नाही. कारण आम्ही 40+ खेळलो, 40+ मध्ये हालत खराब झाली. 2 दिवस तर मॅच झाल्यानंतर आराम करावा लागला आणि इथे रामूचा फिटनेस जबरदस्त. धावा झाल्या धावफलकावर 66 धावा, 4 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. घेऊया आपण छोटासा ब्रेक. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 5वं आणि 5व्या षटकात आपण पाहतोय मिस्टर करण येतोय गोलंदाज. संजोगने पहिलं षटक 3 धावांचं आणि त्यानंतर मात्र इथे आपण पाहिलं तर 6 धावा आल्यात पहिल्या चेंडूवर. 10 चेंडू 48 वर खेळतोय दक्ष बद्दल बोलायचं झालं तर मी थांबवतोय मनोज पाटील यांना. 7 षटकार आहेत बघा, 10 चेंडू मध्ये 7 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. काय कमालीची फलंदाजी करताना पहिलं अर्धशतक हे आपल्याला पाहायला मिळेल का आगरी प्रीमियर लीग बिरवाडी या स्पर्धेचं दक्ष गावड यांच्या नावावर पाहायला मिळेल का की करण चांगला चेंडू टाकून जी धावांची फॅक्टरी म्हणावी लागेल आपण, जिथे रन मशीन दक्ष आहे त्या दक्षला रोखलं जाईल का इथे आपण पाहतोय आणि खरोखरच दक्षला रोखलं गेलं. इथे 48 धावा म्हणजे 11 चेंडू मध्ये 50 धावा करण्याची संधी त्याच्याकडे आली होती. जिथे आपण पाहिलं तर रोशन ठाकूर मैदानाच्या आतमध्ये जातात. दक्ष गावड चांगली इनिंग आपल्याला पाहायला मिळाली, परंतु वाईट या गोष्टीचं वाटतंय की त्याचं अर्धशतक झालं नाही. पहिलं अर्धशतक झालं असतं करिअरचं दक्ष गावडचं, परंतु प्रत्येकाला मोहित केलंय, प्रत्येकाला आपल्या खेळीने प्रभावित केलंय असं दक्ष गावड मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळाला. नंतर जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज एक आक्रमक बॅटर म्हणून रोशन ठाकूर याकडे सुद्धा आपण पाहतोय. उर्वरित 4 चेंडू आहेत. रोशन कशा पद्धतीने फलंदाजी करेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. रोशनच्या बॅटमधून फटका तर चांगला आहे, परंतु तिथे क्षेत्ररक्षकाने चुकी केले. थोडासा पुढे गेला होता, नाव आहे टिकू आणि थोडासा पुढे गेला. झेल घेण्यास त्याला मात्र नंतर प्रॉब्लेम झाला कारण चेंडू हवेवर थोडासा बाहेर आला. 1 बाउंड चौकार. धावांची लयलूट केली जाते अक्षरशः. जो फलंदाज येतोय तो मात्र या वाहत्या गंगेमध्ये हात धुण्याचं काम करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. रोशनच्या बॅटमधून एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. एका धावेने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 77 धावा. रोशन काय करत होता, चेंडू हातामध्ये आहे, रोशनने हुलकावणी देण्याचा प्रयत्न केला, परंतु गोलंदाजाने त्याला हुलकावणी दिली आणि त्याला बाहेर पाठवलाय. विकी जातोय मैदानाच्या आतमध्ये. आज सगळे चेहरे पाहायला मिळतील जे इतर वेळेला थोडेसे मैदानाच्या बाहेर पडद्याच्या मागे असतात. ते सगळे चेहरे आज आपण पाहतोय. जबरदस्त अप्रतिम अशी ही स्पर्धा आपण पाहतोय. नयन सुद्धा इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. रोहन ठाकूर हे सुद्धा नाव चर्चेमध्ये असेल आणि दुसऱ्या डावामध्ये सगळ्यांच्या नजरा असतील त्या म्हणजे स्वप्नील पाटील डॉन यांच्यावर, कारण भलं मोठं आव्हान आहे. गोलंदाज तयार. रामूच्या बॅटमधून फटका चांगला खेळलेत रामू आणि चेंडू निघून गेलाय 4 धावांकरिता. चौकार येतोय. सगळं काही सुरळीत घडताना आपण पाहतोय. अप्रतिम फटका रामूच्या बॅटमधून आपण पाहतोय आणि आज सकाळच्या सत्रापासून मात्र हवा अगदी वेगाने वाहताना आपल्याला पाहायला मिळते
आणि त्याच कारणास्तव उजव्या हाताचे फलंदाज जेवढे आहेत त्यांसाठी पर्वणी असेल. आजच्या दिवसामध्ये मोठे फटके त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळतील. सगळ्यांना दक्षने प्रभावित केलं. रामूने सुद्धा चांगली फलंदाजी केली. फटका चांगला खेळलेत रामू. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहेत टिकू. जिथे आपण पाहिलं तर 2 धावा येतात आणि 2 धावेनंतर धावसंख्या आपण पाहिली तर 83 धावा. 5 षटकांचा एकंदरीत खेळ झालाय. धावा झाले 83. विजयासाठी 84 धावांचं लक्ष समोर असेल. यानंतर होणारा सामना असेल सामना क्रमांक 2, जिथे 2 कर्णधार असतील. त्यांना मी विनंती करेन, शिवकृपा संघाचे संघनायक आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय ठाकूर ब्रदर्स वीर बिरवाडी. चला या दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी यायचं आहे. विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा टॉस करावा. तर एका बाजूने आपण पाहतोय शिवकृपा सारंग आपल्याला पाहायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूने ठाकूर ब्रदर्स वीर बिरवाडीचे श्रीकांत ठाकूर साहेब इथे आपल्याला पाहायला मिळतात. आणि चंद्रकांत ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होताना आणि काटाचा कॉल होता आणि काटा आलेला आहे. तर मी विनंती करेन चंद्रकांत ठाकूर साहेबांना आपण मुख्य व्यासपीठावर जाऊन आसनस्थ व्हायचं आहे. सारंग, निर्णय काय असेल? फिल्डिंग. तर क्षेत्ररक्षण स्वीकारले. जास्त काही बोलत नाही सारंग. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा असतील. तर शिवकृपा संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. जाऊया जिथे आमचे साथी समालोचक उत्कर्ष पाटील सरांचा पुढील दावासाठी आपण आवाज ऐकणार आहोत. बिरवाडी प्रीमियर लीग 2026 मध्ये जिथे अग्री बिरवाडी प्रीमियर लीग आहे. हॅलो चेक टेस्ट. धन्यवाद, थँक्यू सो मच. मनोज पाटील सरांचा आवाज आपण ऐकत होतात. प्रथमतःच हे बिरवाडी गाव पाहायला मिळालं आणि स्वप्नील पाटील डॉन यांच्या एका मेसेजने मात्र हे बिरवाडी गाव बघण्याचा आज योग मिळाला. आणि आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेला सुरुवात, आजच्या दिवसाला करतोय सुरुवात भगवंताला साकडं घालत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी राजांना वंदन, ग्रामदेवतेला वंदन आणि माझे स्वर्गवासील वडील यांना पुण्य स्मरण करून मी उत्कर्ष अशोक पाटील समालोचन कक्षातून तुमच्या साथीने जोडतोय. पहिल्या डावात अगदी धावांची उधळण पाहायला मिळाली, जिथे फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला अगदी यंग टॅलेंट दक्ष गावडनं मन जिंकली. अफलातून फलंदाजी, 11 बॉल आणि 48 धाव्यांची झंझावती खेळ आणि तदनंतर तोच खेळ या इनिंगला न्याय देणारा ठरेल का, या अनेक गोष्टी आहेत. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय डॉन. सातत्यानं याच मैदानात अनेक वेळा इन ॲक्शन प्रॅक्टिसमध्ये पाहायला मिळतो तो डॉन सध्या दाखल झालाय. आज बिरवाडी आगरी प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. पाटील नेटवर्कची एंटायर टीम फार दिवसानं पुन्हा एकदा आमच्या साथीने जोडतं, ज्यामध्ये जतीन पाटील ब्रँड ऑफ बहाडोली, अनेक मुलींचा राहिलेला वॉलपेपर, त्यानंतर एक उत्कृष्ट आणि तंत्रशुद्ध कॅमेरामॅन म्हणून ज्याचं नाव आहे कपिल पाटील. एका बाजूला खूप चांगले लाईव्ह अपडेट जे स्कोर अपडेट करतात ते मेहुल पाटील आहेत आणि त्यानंतर मॅन्युअली अपडेटर अर्थात कम्प्युटर चुकेल परंतु अमर पाटील नाही, ही त्यांची क्वालिटी. ते अमर पाटील देखील आमच्या साथीने आहेत, त्यांचं देखील स्वागत. समालोचन कक्षातून साऊंड सिस्टम आमचे मनोज पाटील बघतात, त्यांचं स्वागत आहे. पहिलाच बॉल थ्रू द पॉईंट्स
अगदी आपण पाहतात शॉटला क्षेत्ररक्षक होते, त्यांनी त्या बॉलला फील्ड केलंय. सिंगलनं सुरुवात, मोठं टार्गेट आहे. या टार्गेटला जर तुम्हाला पुढे न्यायचं असेल तर तुमची सुरुवात ही स्वप्नगत असायला हवी. प्रत्येक संघाकरिता एक ड्रीम स्टार्ट फार महत्त्वाची असते आणि तर जी मिळाली तर खऱ्या अर्थाने या मॅचमध्ये टार्गेट कितीही मोठं नाही, तुमच्यातील गुणवत्ता तुम्ही स्वतःला कसं सिद्ध करता या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. यावरला फटका इनफिल्डच्या वरनं खेळलाय. क्षेत्ररक्षक जे आहेत मिड विकेटचे ते वेगानं पुढे आलेत आणि वायडिश लॉंग ऑनमध्ये हा चेंडू फील्ड झालाय. सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्याने आता दोन्ही फलंदाज एक एक रन आत्मविश्वासाची घेत असताना या मॅचला चालू करतायत. बिरवाडी आगरी प्रीमियर लीग या स्पर्धेची चर्चा राहिली आणि खऱ्या अर्थानं हा दिवस उजाडला. चेतन पाटील सरांना विनंती करीन की मालिकावीराकरिता आपण इथे सायकल प्रोव्हाइड केलेली आहे. तुम्हाला विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. तुमचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. या चेतन पाटील सर, तुम्ही खऱ्या अर्थाने या स्पर्धेकरिता मालिकावीर ही सायकल इथे प्रोव्हाइड केलेली आहे, तर तुम्हाला विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सकाळचं सत्र गुड मॉर्निंग. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आज पहिला सामना. फटका चांगला खेळला, बॉल चालला डीप स्क्वेअर लेगला. वेगानं क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात. आउटफील्ड थोडी स्लो, परंतु बॉल इथे थांबणं थोडंसं कठीणच. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. बिरवाडी आगरी प्रीमियर लीगचा दमदार चौकार 4. चार बॉलचा खेळ संपतोय. 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर रनसंख्या फलकावरती 7 रन ही सध्या स्थिती आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. यावरला फटका कव्हरला, सलगचा दुसरा आणि बॅक टू बॅक आता चौकार यायला लागलेत आणि ते येणं गरजेचं देखील आहे. कारण तुम्ही एका मोठ्या टार्गेटला तोंड देता त्यावेळेला तुमची सुरुवात अगदी झन्नाटेदार असणं गरजेचं आहे आणि त्याच वेळेला हा सलगचा दुसरा चौकार फार महत्त्वाचा होता, ऊर्जा देणारा राहिला. आणि या धावसंख्या 4 आता आकार घेत अमर पाटील आम्हाला दर्शवतात की धावांची गती जाऊन पोहोचते 11 या स्कोर कार्डवरती. अगदी शेवटचा बॉल असेल, टार्गेट मोठा आहे, या मॅचला जिंकायचं असेल तर 84 रन करायची आहेत आणि 84चा पाठलाग करत असताना आता पहिल्या षटकात 5 बॉलचा खेळ जेव्हा संपला त्यावेळेला रनसंख्या फलकावरती 11. अगदी शेवटचा बॉल आहे. 6 षटकांचं अगदी दिमागदार क्रिकेटचं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतं 5 षटकांचं. आणि जिथे आपण पाहू शकतो या 5 षटकांच्या मॅचमध्ये सध्या 84 रन मोठी जलद गतीनं जी दक्षची बॅट बोलली त्या अनुषंगानं पहिला जो इनिंग होता, पहिलं सत्र होतं ते संपूर्णपणे प्रतिस्पर्धी संघानं गाजवलं. याही वेळेला बॉल फार काळ हवेत. क्षेत्ररक्षक आहेत, 2 धावतात बॉलच्या मागे. इथून देखील आपण पाहतात सिंगलनं संतुष्ट राहावं लागतं. डॉन सांगतात की नाही दुसऱ्या धावेचं धाडस करणार नाही, सिंगलनं संतुष्ट राहतात. आणि तदनंतर षटक क्रमांक 1चा खेळ देखील संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला धावांची गती जर तपासून पाहिली तर 12. ॲज कम्पेअर जर आपण तपासून पाहिलं पहिल्या षटकात प्रतिस्पर्धी संघाचे देखील 12 रन होते, याही वेळेला 12 रन आहेत. परंतु 5 षटकांचा ज्या वेळेला खेळ संपला त्यावेळेला 83 झाले. 84चं टार्गेट ठेवलं. याही मॅचमध्ये तसं काही होईल का हे सांगण्यासाठी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया श्रवणीय गीत. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि खऱ्या अर्थानं जी जागा हवी होती ती मिळाली. अगदी जतीन आमचे जवळचे मित्र त्यांच्या बाजूला, तिथून कपिल पाटील बघतायत की आमच्या बाजूला कधी येणार. तुम्ही तिथे वरती एन्जॉय करा. मॅचला सुरुवात. षटकातील पहिला बॉल. या बॉलला क्लीन बोल्ड. नाव आहे दक्ष गावड, ब्रँड आहे बिरवाडीचा आणि सध्या येणाऱ्या काळात संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती या नावाची दखल घ्यावी लागेल. ज्या पद्धतीनं सध्या ऑलराऊंडर परफॉर्मर. पहिल्याच बॉलवरती त्रिफळा उद्ध्वस्त, फलंदाज बाद. धक्का पहिला, गॉम. नाही पुन्हा पुढे वाकला, नाही पुन्हा पुढे झुकला. झाला छत्रपती राजा माझा शिवराय एकला. झाला छत्रपती राजा माझा शिवराय एकला. नाही पुन्हा पुढे वाकला, नाही पुन्हा पुढे झुकला. नाही पुन्हा पुढे वाकला, नाही पुन्हा पुढे झुकला. झाला छत्रपती राजा माझा शिवराय एकला. झाला छत्रपती राजा.
थँक्यू सो मच. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी राजांना वंदन. आज मंदिरात दिवे जळतात त्याचं कारण हा थोर युगपुरुष अर्थात छत्रपती शिवाजी महाराज. वयाच्या 16व्या वर्षात स्वराज्य स्थापन व्हावं ही त्यांची इच्छा आणि आजचा 16 वर्षाचा मुलगा जो मोबाईलच्या मागे भरकटला. याही वेळेला फटका खेळलाय करा. शॉर्ट पॉईंटमध्ये खेळाडू आहेत. त्यांनी त्या बॉलला फील्ड केलं आणि रनसंख्या जर तपासून पाहिली तर आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच फलकावरती 13 रन. षटक क्रमांक दुसरं दक्ष गावट. जर हा सामना जिंकतात तर त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा, ज्याचं नाव आहे दक्ष. परंतु प्रतिस्पर्धी संघ एका बाजूला स्वप्नील डॉन या नावाची देखील चर्चा करावी लागेल, कारण या नावानं अनेक वेळा असे सामने काढलेले आहेत. मजबूत बांध्याचे अगदी आपण पाहू शकाल इंजमाम उलकला लाजवतील ज्या पद्धतीने आपण पाहतात. मजबूत बांध्याचे असे स्वप्नील डॉन. अंडरआर्म क्रिकेट म्हणा, ओव्हरआर्म क्रिकेट म्हणा, दोन्ही क्रिकेटमध्ये ज्यानं आपलं नाव वेगळ्या पद्धतीनं उंचावलंय आणि तो सध्या स्ट्रायकिंग एंडला आहे. 2 कॅमेऱ्याचे अँगल पाहायला मिळतात आणि ते आपण निश्चित स्वरूपात बघणार आहोत. गोलंदाज तयार. यावाला स्वप्नीलचा फटका फार काळ हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि यस ड्रॉप. चुकीच्या क्षणाला हा तुम्ही कॅच सोडला. एकंदरीत तुम्ही स्वप्नीलला नाही संधी देऊ शकत. हा फलंदाज असा आहे की जर 5 षटके या मॅचमध्ये टिकला तर धावांचा पाऊस जो सहजतेनं उभा करू शकतो. या 84 धावा फार मोठ्या नसतील त्याच्यासाठी. चुकीच्या क्षणाला तुम्ही कॅच सोडतात. असे कॅच तुम्हाला पकडावेच लागतील. या व्यतिरिक्त गोलंदाज आणखीन तुम्हाला फार काही दुसऱ्या संधी उपलब्ध करून देणार नाही. ज्या पद्धतीने आता सध्या हा कॅच उडाला होता, खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धेकरिता टी शर्ट डिझाईन केल्यात ग्रामीण बिग बॅशच्या. खूप सुंदर पद्धतीने हे सध्या क्रिकेट पाहायला मिळतं. यावरला फटका फ्रंट ऑफ द विकेट. फटका खेळलाय खरा आणि पंचांनी नो बॉल घोषित केलाय. आता सध्या नो बॉल देखील आलाय. पंच सगळ्या गोष्टी दर्शवतील की हा नो बॉल आहे ओव्हर स्टेपिंगचा आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकता या नो बॉलच्या साह्यानं आता धावांची गती जर तपासून पाहिली तर रनसंख्या फलकावरती 17 रन्स. पहिला दिवस या स्पर्धेचा खूप चांगल्या पद्धतीनं ओपनिंग सेरेमनी आपण पाहिली. प्रशांत सरांच्या शुभ हस्ते ते प्रमुख मान्यवर राहिले आणि तदनंतर हे सकाळचं सत्र अगदी सुखद राहिलं. पहिल्याच मॅचमध्ये धावांचा अतिशय मोठा पाऊस पाडला दक्ष गावडनं. आता तदनंतर गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेत खरे. 1 विकेट मिळाली आणि तदनंतर आता नो बॉल देखील आलाय. गोलंदाज तयार. डाव्या हाताचे फलंदाज संजोग 40+ खेळाडू आहेत. याही वेळेला बॉलला बिटवीन द गॅप खेळले. गली पॉईंटचे खेळाडू दोन्ही खेळाडू पुढे आले आणि तदनंतर आता सिंगलनं संतुष्ट राहावं लागतं. बॉलचा खेळ झाला जिथे आपण पाहू शकता आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर रनसंख्या 18 धावा या धावफलकावरती आहेत. आज जर विचार केला तर 27 मार्च उद्या 28 म्हणजेच खऱ्या अर्थानं IPLला सुरुवात. तीही एक भारतातील जगातील सर्वाधिक मोठी लीग आणि आता ज्या वेळेला IPLला सुरुवात होते त्यावेळेला प्रत्येक गावागावांमध्ये RCB म्हणा, चेन्नई म्हणा, मुंबई म्हणा, तेही वेगळे गट तयार होतात आणि उद्यापासून तीही मजा सुरुवात होत आहे. 18 धावा फलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती तयार. शरीरापासून दूर ठेवला आणि पंचांचे हात बंदिस्त राहिले. खूप चांगल्या पद्धतीने ट्रॅम्प लाईनच्या अगदी बाजूने त्या बॉलला काढलं आणि तदनंतर हा बॉल येतोय डॉट. डॉन आहेत स्वप्नील. स्वाभाविकतेने त्यांचा खेळ आपण कधी पाहिला नसेल असा की 5 बॉल 5, 5 बॉल 16, 5 बॉल 20 अशी त्यांची धावसंख्या असते. परंतु या मॅचमध्ये त्यांना देखील शांत केले. धन्यवाद मनोज पाटील साहेब. खूप चांगल्या पद्धतीने आमचा आवाज तुम्ही आज पोहोचवताय आणि तुम्ही असलं का कसलं टेन्शन नसतं. गोलंदाज तयार. षटकातील शेवटचा बॉल. याही बॉलला डाऊन द लेग. पंच प्रीतम तामोरे सर वळतात आमच्याकडे आणि दर्शवतात की हा व्हाईट बॉल आहे. जेवढे चांगले पंच तेवढेच चांगले समालोचक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आज खूप चांगल्या पद्धतीनं पंचांच्या भूमिकेनं याही स्पर्धेला ते 2 दिवस देणार आहेत. धावांची गती तपासून पाहिली तर 19 वरती जाऊन पोहोचते. पाटील नेटवर्क्स या यूट्यूब वाहिनीवरती जे आमचे प्रेक्षक जोडलेत त्यांचं देखील स्वागत आहे सकाळच्या सत्रात. गुड मॉर्निंग. स्कोर कार्डला रनसंख्या 19, 1 गडी बाद अशी स्थिती मैदानाच्या आत. षटकातील पुढचा बॉल आणि गोलंदाज तयार दक्ष गावट. यावेळेला स्वप्नीलच्या बॅटमधनं बॉल चाललाय बिटवीन द गॅप. सरळ सीमा रेषेच्या बाहेर आलाय चौकार आणि तो चौकार फार महत्वाचा. चेंडू बिटवीन द गॅप आणि सीमा रेषेच्या पार. 4.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. बिरवाडी आग्रे प्रीमियर लीग पर्व पहिलं आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतायत या पहिल्याच पर्वात अतिशय सुंदर आणि दिमागदार नेत्रदीपक असं आयोजन नियोजन. आता इक्वेशन जर तपासून पाहिलं तर बॉल आहे तुमच्याकडे 18 आणि 18 बॉलमध्ये रन करायचे आहेत 61. एक मोठं टार्गेट. 18 बॉल 61. एका बाजूला संजोग, एका बाजूला डॉन. ही जोडी मैदानाच्या आत. एक्सपिरियन्स भरपूर आहे, अनुभव तुमच्याकडे फार आहे. तो अनुभव मैदानाच्या आतमध्ये दाखवून द्यावा लागेल. मागे तुम्ही अनेक मैदानं गाजवली असतील. क्रिकेट जर आणि तर, इफ आणि बट या दोन गोष्टींवरती नाही चालत. क्रिकेटच्या खेळात तुम्हाला प्रेझेंट मांडावं लागतं आणि सध्या ते दाखल झाले 2 फलंदाज. 18 बॉलचा खेळ बाकी. फटका खेळलाय खरा. पहिलाच बॉल स्वतःमध्येच खूप चांगल्या पद्धतीनं स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये ज्यांनी या बॉलला फील्ड केला आणि आता डॉट बॉल वाढत चाललेत. डॉट बॉल तुम्हाला या मॅचमधून थोडेसे लांब नेतील. प्रत्येक बॉलवरती रन बॉल स्कोर कार्ड चालू राहणं गरजेचं आहे आणि जर ते नाही राहिलं तर मग या मॅचमध्ये तुमच्यावरती थोडंसं एक वेगळं प्रेशर येईल. गोलंदाज तयार. चला थोडं स्पीडअप करा. याही वेळेला आपण पाहतात सलगचा बॉल येतो तो म्हणजेच हा वाईट. आता वाईट बॉल आहे. मागील बॉल डॉट बॉल होता, तदनंतरचा वाईट बॉल आहे. थोडंसं स्पीडअप करत चला. तदनंतर तुम्हाला आता टायमर सेट करून द्यावं लागेल. येणाऱ्या काळात सेकंड मॅच चालू होईल त्यावेळेला तुम्हाला 20 मिनिटात 4 षटकं आणि तदनंतर जर 30 षटकं नाही पूर्ण झाली तर 5व्या षटकात एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये. क्रिकेट या खेळाला खूप चांगल्या पद्धतीनं आता एक वेगळी उंची प्राप्त झाली मित्रांनो. टेनिस बॉल क्रिकेट फार प्रगत झालं. यावेळेला हुकमध्ये फटका केला आणि बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. आलाय चौकार. 4. एका बाजूला आपण पाहतायत साची त्रिशा फायटर्स आणि विपक्षात जय बजरंग बिरवाडी. 16 बॉल आणि 16 बॉलमध्ये 56. जय बजरंग बिरवाडी हा संघ सध्या आपण पाहतायत लीड करतो. याही वेळेला फटका खूप चांगला. टायमिंग देखील तेवढंच चांगलं आणि तदनंतर एका हाताने या बॉलला कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षण झालंय खरं. जिथून आपण पाहतात आता धावसंख्या आकार घेतील त्या म्हणजेच इथून 2 आणि या 2 धावेनं स्कोर कार्डला रनसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 30. धावा येत नाही आहेत ती थोडीशी अडचणीची बाब आहे बॅटिंग करणाऱ्या संघाकरित्या. 15 बॉल आहेत आता या 15 बॉलमध्ये रन करायच्या ते म्हणजेच 54 रन्स. फटका पुन्हा एकदा खेळल्या. ऑन साईडला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक वेगानं पुढे आलेत. दक्ष गावड. आज संपूर्ण काही गोष्टी पहिल्याच मॅचमध्ये दक्ष गावडकडेच राहिल्या. गोलंदाजी म्हणा फलंदाजी म्हणा आता क्षेत्ररक्षण देखील त्याच ताकदीचं करतोय. आत्मविश्वास खूप चांगल्या पद्धतीनं ज्यांच्याकडे आता उभा राहिला असेल कारण पहिल्याच मॅचमध्ये काय फटके खेळले. 11 बॉलमध्ये 48 रन आणि या मॅचचं खऱ्या अर्थानं ते केंद्रबिंदू राहिलेत. अफलातून बॅटिंग ज्यामध्ये 7 षटकार. सिंगल डबल या खेळाला त्यांनी अजिबात तिथून प्राधान्य दिले नाही कारण जे स्लॉटमधले बॉल जे त्यांच्या आवाक्यातले बॉल स्टँड अँड डिस्पॅच बॉल होते समोर पाठवून दिले बाहेर. गोलंदाजी पार्कवरती गोलंदाज पुन्हा तयार. स्वप्नीलकडनं अपेक्षा आहेत आणि या वेळेत अपेक्षांना पूर्तता देतील का. क्षेत्ररक्षक आहेत आणि इथून कॅच सुटलाय. बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. आलाय चौकार. 4. पस्तीस धावा धावफलकावरती. दुसऱ्या डावाचा खेळ चालू आहे. टॉस जिंकल्यानंतर निर्णय थोडासा चुकला की काय या गोष्टी आता खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळतात परंतु सुरुवात केली डॉननं. आग्री प्रीमियर लीगमध्ये 5 बॉल 5 षटकार मारण्याचा कामगिरी एक त्याने देखील केले चांगल्या पद्धतीनं आणि तोही विक्रम आहे त्यांच्या नावी. परंतु आता सध्या मैदानाच्या आत प्रॉमिसिंग कनेक्शन नाही स्वतः त्रस्त आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 36. षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर 3 षटकांचा खेळ संपला. आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 48. प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 24 रन इथून परिपूर्ण करायचे आहेत. तर आदरणीय आपण पाहतो याच गावातील प्रमुख मान्यवर इथे उपस्थित आहेत. सरपंच, प्रथम नागरिक. 12 बॉल 48 पाहिजेत.
तर बिरवाडी गावातील प्रथम नागरिक आदरणीय विनोदजी भावरसाहेब इथे उपस्थित आहेत आणि राजेंद्र गावड साहेबांना विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित स्वागत सन्मान करावा. मुख्य व्यासपीठावरती स्वागत सन्मान ऑन स्क्रीन आपण कॅमेरामध्ये बंदिस्त आहेत सध्या मुख्य व्यासपीठावरती. पाटील नेटवर्क्स आगरी प्रीमियर लीग बिरवाडी खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन 6 संघांमधल्या या लढती आणि आज पहिला दिवस रविवार आणि शुक्रवार हे 2 दिवस या स्पर्धेने खूप चांगल्या पद्धतीनं निश्चित केले आणि तदनंतर आता पहिल्या दिवसातील पहिला मॅचचा खेळ चालू देखील झाला. गोलंदाजी मार्कवरती तयार. याही वेळेला बॅटची कट त्यानंतर बॉल चालला कीपरकडनं लॉंग स्टॉपला. धावसंख्या आकार घेते. या धावसंख्या 1 फलकावरती येणाऱ्या काळात धावसंख्या आता 38 रन्स तर परिपूर्ण झाल्या. 10 बॉलमध्ये रन करायच्यात 46. 10 बॉल 46. प्रत्येक बॉलमध्ये तुम्हाला आता आक्रमण करावं लागेल. येणाऱ्या काळात 8 षटकार खेळायचे आहेत. या 8 षटकार जर तुम्ही खेळतात तर या मॅचमध्ये विजयाच्या पाऊल खुणा आणि विजयाचा सुगंध दरवळू शकतो. स्वप्नील आहेत. 5 बॉल 5 सिक्स. आगरी प्रीमियर लीग आज आपल्या गावच्या बिरवाडी आगरी प्रीमियर लीगमध्ये तुम्ही कसं खेळता. बॉलला बिटवीन द गॅप पाठवलंय. क्षेत्ररक्षक पोहोचलेत तिकडे आणि तदनंतर आपण बात्यात हा येतोय तो म्हणजेच फक्त आणि फक्त सिंगल. धावा वेगानं वाढत नाही आहे. ती डोकेदुखी वाढली. आता 9 बॉलमध्ये करायच्यात 45. 5-5 षटकांचं एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं, अनुभवायला मिळतं. सकाळचं सत्र पहिलाच मॅच खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धेला सुरुवात झाली खरी आणि तदनंतर पहिल्याच मॅचमध्ये धावांचा देखील पूर आला. गोलंदाज तयार. खोलातला बॉल होता ऑन साईडला. फक्त दिशा दिले. क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन देतील त्या बॉलला आणि तुर्तास धावसंख्यांचा जर विचार केला तर आता आकार घेते ती म्हणजेच 1 धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजे 40 वरती. याही षटकात चेंडूंचा खेळ तपासून पाहिला तर 4 बॉल परिपूर्ण झालेत आणि गोलंदाज दक्ष गावड आज संपूर्ण या स्पर्धेमध्ये ज्याची नावाची चर्चा राहते. मनोज सरांनी उल्लेख केला की आगरी प्रीमियर लीग अगदी पहिल्याच पर्व खेळत असताना ज्यानं प्रत्येकाला दखल घेण्यास भाग लावलं आणि तोच गोलंदाज आहे सध्या गोलंदाजी मार्कवरती. रिव्हर्स स्विच डॉनच्या माध्यमातून हा फटका. पंचांनी नो बॉल देखील घोषित केलाय. नो +4. त्यानंतर आदरणीय शरदजी गरज साहेब इथे उपस्थित आहेत. मी राजेंद्र गावड साहेबांना विनंती करेन आपण पुन्हा एकदा आपल्या शुभ हस्ते आपण शरदजी गरज साहेबांचा इथे शुभ सन्मान करायचा आहे. अग्री प्रीमियर लीग बिरवाडी ही स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये उपस्थित मान्यवरांचा स्वागत सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. राजेंद्र गावड साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. शरद गरज साहेब इथे उपस्थित आहेत आणि शरदजी गरज साहेबांचा शुभ सन्मान होताना आपण ऑन स्क्रीन पाहतोय. त्यानंतर चंद्रकांत ठाकूर साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान करण्यासाठी कल्पेश ठाकूर साहेबांना विनंती करेन. 8-39. कल्पेश ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते चंद्रकांत ठाकूर साहेब ज्येष्ठ नागरिक आहेत आणि समाजसेवक म्हणून आपण पाहतोय. सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. त्यानंतर आदरणीय चेतन परशुराम पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय की प्लेअर ऑफ द सिरीज सायकल या स्पर्धेकरिता आलेले आहे आणि त्यांचा स्वागत सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन राजेंद्र गावड साहेबांना आपण आपल्या शुभ हस्ते चेतन परशुराम पाटील साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. स्वप्नील पाटील यांच्या खेळीला इथे पूर्णविराम लागतोय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स जिथे उत्कर्ष पाटील साहेब जोडले जातील. फलंदाज बाद झालेत आणि तेही महत्त्वाचे फलंदाज. आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 37. हे आमचे मुख्य व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान चेतन पाटील सर ज्यांच्या माध्यमातून मालिका विराकरिता ही सायकल आणि कुठला खेळाडू त्या सायकलवरती स्वार होईल याची चर्चा निश्चित स्वरूपात आपण रविवारच्या संध्याकाळमध्ये पाहायला मिळेल. फलंदाज बाद झालेत. स्वप्नील डॉन यांच्याकडनं अपेक्षा होत्या संघाच्या परंतु आता ते नाही झालेत. ते बाद होत असताना 13 बॉलमध्ये 22 रन जरूर केले आणि चांगलं क्रिकेट दाखवलं डॉननं. एक मिनिट आता थांबवतोय. त्यानंतर राजेंद्र गावड साहेब इथे उपस्थित आहेत आणि विशाल ठाकूर साहेबांना विनंती करेन आपण राजेंद्र गावड साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे.
अग्री प्रीमियर लीग बिरवाड ही स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेच्या माध्यमातून या प्रमुख मान्यवरांचा इथे शुभ सन्मान होताना आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल ठाकूर साहेब आहेत, आज इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या नावाची चर्चा असेल का हे सुद्धा पाहावं लागेल. विशाल ठाकूर हे नाव मैदानाच्या बाहेर चर्चेमध्ये असतं, परंतु आज ते इन ॲक्शन मध्ये असतील तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांच्यावर सगळ्यांच्या नजरा असतील. जाऊया जिथे उत्कर्ष पाटील साहेब जोडले जातील. आमचे साथी समालोचक आहेत. पालघर दनसरचा एक बुलंद आवाज. थँक्यू सो मच मनोज पाटील सर. सध्या मॅचमध्ये आता ट्विस्ट आहे, जिथे एका बाजूला फिल्डिंग करणारा टीम पुढे येत चाललाय. खोलातला बॉल होता संजोग ठाकूर यांचा, फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर, आलाय चौकार. आता उशीर झाल्या परंतु धावा यायला लागल्यात. गंजून संपण्यापेक्षा झिजून संपलेलं केव्हाही चांगलं आणि सध्या तेच आपल्याला बघायला मिळतं. सामना हातामधून चाललाय परंतु लढणार शेवटपर्यंत लढाऊ वृत्तीनं. सध्या मैदानाच्या आतमध्ये हे फाईट चालू आहे. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 बॉलमध्ये रन करायचे 33. जरी 5 षटकार आले तरी देखील 3 धावांनी विजय हा फिल्डिंग टीमचा आहे. फक्त गोलंदाजाला 5 बॉल फेअर टाकायचे आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. एका बाजूला जर खराब बॉल आले आणि त्यावरती मोठे फटके आले तर संजोग देखील अनेक वर्षाचा एक प्रदीर्घ अनुभव घेऊन मैदानाच्या आतमध्ये निश्चित स्वरूपात आहेत. परंतु आता हा डॉट बॉल येतोय. बॉल आहेत 4 बॉलमध्ये रन करायचे 33. आजचा पहिल्याच सामन्यात धावा खोऱ्यानं वाढल्या आणि तदनंतर प्रतिस्पर्धी म्हणून ज्यावेळेला उत्तर देण्यासाठी तुम्ही दाखल झाले त्यावेळेला तुमच्याकडून उत्तर म्हणचं हे नाही आलं आणि सध्या या मॅचमध्ये आता ड्रायव्हिंग सीटवरती हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. फटका इथे देखील खेळलाय चांगला आणि बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. आलाय तो म्हणजेच चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं रनसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 55 रन्स. 55 धावा ह्या धावफलकावरती आहेत. बॉलचा खेळ झाला 3 आणि आता धावा करायच्या त्या म्हणजेच 29. 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये 29 असं हे समीकरण आहे या मॅचमध्ये. आता इथून फिल्डिंग करणारा टीम जो जय बजरंग बिरवाडी, या जय बजरंग बिरवाडीने आत्तापर्यंत जबरदस्त बॅटिंग आणि तेवढंच चांगली गोलंदाजी या दोन्ही गोष्टींमध्ये दोन्ही डिपार्टमेंटमध्ये अफलातून क्रिकेट दाखवलं आणि ते आता सध्या या मॅचमध्ये पुढच्या सीटवरती बसलेत. पुढचा बॉल इथे देखील चेंडू चांगला होता, अगदी यष्ट्यांच्यावरनं पंचाने त्या बॉलला मीटरमध्ये स्क्रोल केलं आणि धावसंख्या आता स्थगावली, स्थिर झाली तिथे म्हणजे आपण पाहतायत अर्थात 55 वरती. येणाऱ्या काळात हे लीग फॉर्मॅट आहे. पहिला सामना हरलात म्हणून आत्मविश्वास हरवू नका. येणाऱ्या काळात तुम्ही आणखीन चांगले क्रिकेट दाखवा. प्रतिस्पर्धी संघाला देखील उत्तर देण्याची संधी तुमच्याकडे येईल. आता हा बॉल पंच आमच्याकडे जरूर वळतात आणि दर्शवतात की व्हाईट बॉल आहे. या व्हाईट बॉलच्या साह्याने धावसंख्या आता आगेकूच करते, जाऊन पोहोचते ती म्हणजेच 57 रन 57 धावा ह्या धावफलकावरती आहेत. मोठं टार्गेट सेट झालं आणि तदनंतर त्या टार्गेटचं उत्तर आता थोडंसं देता आलेलं नाही. पहिल्याच प्रयत्नात आपण पाहतात दक्ष गावड या मॅचचा खऱ्या अर्थाने हिरो राहील, ज्यानं बॅटिंगनं गोलंदाजीनं फिल्डिंगनं सगळ्या गोष्टी खूप चांगल्या ठेवल्या. षटकातील पुढचा बॉल. 4 बॉलचा खेळ संपलाय. 5वा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती तयार होतील. 2 बॉलचा खेळ बाकी असताना 27 धावा इथून करायच्यात या मॅचमध्ये. षटकातील पुढचा बॉल. खोलातला बॉल होता अगदी बॅटन पॅडमध्ये, आधीच बॅटवरती इनसाईड आहे आणि तदनंतर तो बॉल पायावरती जाऊन आदळला. फक्त सिंगल मिळाली आणि आता षटक क्रमांक 5 मधील अगदी शेवटचा बॉल बाकी आहे. एक मोठा विजय इथून प्राप्त करण्याच्या अगदी त्या उंबरट्यावरती आहेत आणि हा शेवटचा बॉल. 1 बॉल आणि 1 बॉलमध्ये रन करायचे आहेत 26 या मॅचला जिंकण्याकरिता. 1 चेंडू आणि 26 धाव्यांची गरज. फटका इथे देखील खेळलाय. कॅच ड्रॉप. बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. या संपूर्ण दोन्ही इनिंगमध्ये खराब काय राहिलं तर मी म्हणेन ती फिल्डिंग राहिली. फिल्डिंग मंचाई कोणीही केली नाही आणि तदनंतर आता देखील आपण पाहतात शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार. 5 षटकांचा खेळ संपला. 62 रन तर जरूर झाल्या परंतु विजय इथे मिळवला तो म्हणजे जय बजरंग बिरवाडीनं. साची त्रिशा फायटर्स हा संघ अडचणीत आला पहिल्याच मॅचमध्ये आणि हा सामना जिंकला जय बजरंग बिरवाडीनं. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत, ज्यामध्ये ज्याचं नाव आहे दक्ष गावड, ज्यानं 11 बॉलमध्ये रन केले 48 आणि 2 विकेट त्याच्या नावी. तो आहे मॅन ऑफ द मॅच.